नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महापोर्टलवर घेण्यात आलेली जी वनरक्षक भरती होती 2019 ची, तर त्या 2019 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे आपण 35 प्रश्नोत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला वनरक्षक भरतीवरती इम्पॉर्टंट असणारे महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे नेहमी पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, सध्या आपण तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी सिरीज सुरू केली आहे पहा. त्यामुळे हे जे प्रश्न असणार आहेत येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे प्रश्न उत्तर आहेत. आपल्याला या व्हिडिओची PDF लवकरात लवकर मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजावरील तत्कालिक समितीचे अध्यक्ष होते? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 ते 5 सेकंदाचा वेळ आपल्याला दिला जाईल. त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. तर पहा, प्रश्न परत एक वेळा ऐका. संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजावरील तत्कालिक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत तर हे संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजावरील जी तात्कालिक समिती होती त्याचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत पहा, हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती देखील आहेत. पहा, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती देखील आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहेत हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिका स्वीकारलेली आहे? पहा, भारतीय संविधान जे आहे मित्रांनो हे भरपूर देशांचं मिळून एक आपण बनवलेलं संविधान आहे. म्हणजे प्रत्येक देशाकडून एक एक काहीतरी गुणधर्म घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की भारतीय संविधान कोणत्या देशाकडून त्यांनी उद्देशिका जी आहे ती स्वीकारलेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजेच पहा, आपण त्याला USA म्हणतो, अमेरिका म्हणतो. तर या देशाकडून भारताच्या संविधानाची उद्देशिका जी आहे ती स्वीकारण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, काय आहे? भारतीय म्हणजे सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट हे कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर चेन्नई या ठिकाणी आहे पहा, सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि मित्रांनो, यापूर्वी हा प्रश्न अशा पद्धतीने विचारला होता की सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट हे कोणत्या राज्यामध्ये आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आपल्याला विचारले की ठिकाण, तर ते आहे पहा चेन्नई. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, जगप्रसिद्ध असणारा पुष्कर तलाव जो आहे तो कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर तो अजमेरमध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, जेवढे काही भारतात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध सरोवर आहेत तर ते आणि राज्य आपण यामध्ये पाहणार आहोत. तर पहा, उलर सरोवर जे आहे हे जम्मू काश्मीरमध्ये येतं, सांबर सरोवर राजस्थानमध्ये येतं, हुसेन सागर हे आंध्र प्रदेशमध्ये येतं. कारण यावरती आपल्याला 3 वेळा हा वनरक्षक भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोलेरू सरोवर आंध्र प्रदेशमध्ये येतं, चिल्का सरोवर ओडिशामध्ये येतं, लोणार सरोवर महाराष्ट्रात येतं. पहा, लोणार सरोवर हे जे आहे महाराष्ट्रात येतं आणि जिल्हा जर विचारला तर बुलढाणा आहे. आणि हे जे लोणार सरोवर आहे हे उल्कापातामुळे तयार झालेलं एक सरोवर आहे. पहा, उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे पहा लोणार सरोवर. यानंतर आहे वेवनाड सरोवर, हे जे आहे हे केरळ या राज्यामध्ये येतं. आणि यामध्ये महत्त्वाचे अजून 2 प्रश्न म्हणजे पहा, भारतात सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचं सरोवर जे आहे ते सांबर सरोवर आहे, लक्षात ठेवायचे, आणि ते आहे राजस्थानमध्ये. तसेच भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर ते आहे उलर, आणि ते आहे जम्मू काश्मीरमध्ये. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, हे जे 2 प्रश्न आहेत त्या शेवटच्या 2 लाईन ह्या आपण नोट करून घ्या, किंवा यासाठी आपण PDF देखील डाउनलोड करू शकतो. लक्षात ठेवा, हे जे आहेत आपण 7 महत्त्वाचे सरोवर हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, ते आणि त्यांचं राज्य देखील पाहिलं आहे. सोबतच खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर सांबर सरोवर राजस्थानमध्ये येतं, आणि मोठ्या गोड्या पाण्याचं सरोवर उलर आहे जम्मू काश्मीरमध्ये येतं. आणि पुष्कर तलाव जो आहे तो अजमेरमध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पहा, सत्यशोधक समाज याची जी स्थापना आहे ही कोणी केली? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर महात्मा फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे पहा सत्यशोधक समाजाची स्थापना. या ठिकाणी अजून एक विचारलं जातं की कोणत्या ठिकाणी केली, लक्षात ठेवा. तर पुणे या ठिकाणी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद याचा लोगो काय आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हे सर्व प्रश्न आपण जे घेतलेले आहेत ते फक्त आणि फक्त वनरक्षक भरतीमध्येच विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर पहा, मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद याचा जो लोगो आहे तो काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ग्रेट हॉर्नबिल हा जो लोगो आहे तो आहे पहा मित्रांनो नैसर्गिक म्हणजेच मुंबई नैसर्गिक इतिहास परिषदेचा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे किंवा भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 एम.एस. स्वामीनाथन. पहा, एम.एस. स्वामीनाथन हे जे आहेत तर यांना हरित क्रांतीचे जनक, लक्षात ठेवा, हरित क्रांतीचे जनक. वर्गीस कुरियन हे जे आहेत हे श्वेत क्रांती, लक्षात ठेवा, श्वेत क्रांती किंवा दुग्ध क्रांती, श्वेत क्रांती किंवा दुग्ध क्रांती त्याचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि हरित क्रांतीचे जनक हे जे आहेत एम.एस. स्वामीनाथन. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दाची पण कशी चुकीची जोडी ओळखायची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नियंत्रित आणि निराकार ही जी आहे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं उत्तर बरोबर आहे. यामध्ये पहा, सुलक्षणी कुलक्षणी, निर्गुण सगुण, प्रामाणिक अप्रामाणिक हे जे तीनही आहेत लक्षात ठेवा ह्या बरोबर असणाऱ्या जोड्या आहेत. यामध्ये चुकीची जोडी ती आहे नियंत्रित निराकार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोठे आहे? पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी आपण कोठे हा उल्लेख केला, पण ते आहे पहा कोणते आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर कळसुबाई हे जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च म्हणजे सर्वात उंच असणारं शिखर आहे. त्याची उंची मीटर एवढी आहे. आणि हे जे कळसुबाई आहे हे लक्षात ठेवायचं आहे, नाशिक आणि अहमदनगर हे जे 2 जिल्हे आहेत तर त्यांच्या बॉर्डरवरती येतं पहा कळसुबाई शिखर. पण प्रॉपर जर विचारलं तर ते नगर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलं आहे, क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना डॅश करण्यात आले. पहा मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत असे हे आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे असणार आहेत पहा इम्पॉर्टंट. तर पहा, क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना काय करण्यात आले? तर पहा पर्याय क्रमांक 1 त्यांना अभिवादन करण्यात आले. लक्षात ठेवा, पर्याय 1 आपले योग्य उत्तर होईल. याच पद्धतीने आपल्याला अजूनही काही प्रश्न येतात आणि ते एकदम सोपे प्रश्न आहेत, कारण आपण बोलता बोलता वाक्य रिकामी जागा भरू शकतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? पहा, द्राविडी प्राणायाम करणे याचा अर्थ काय होईल? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सहजरित्या होणारे काम कठीणरित्या पूर्ण करणे त्यालाच म्हटलं जातं पहा द्राविडी प्राणायाम करणे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जेवढे काही मनी वाक्प्रचार आहेत आपण त्या देखील घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डेहराडून मधील वनसंशोधन संस्था याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की वनसंशोधन संस्था जी आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? तर एक डेहराडून मध्ये देखील आहे. तर डेहराडून मधील जी वनसंशोधन संस्था आहे याची जी स्थापना आहे ही करण्यात आलेली आहे पहा 1906 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश ही पर्यावरणीय संरक्षणाची नियमन आणि सुनिश्चिती करण्यासाठी भारतातील केंद्रीय प्रशासकीय एक संस्था आहे. पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला स्पेशल वनरक्षक भरतीवरती विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी अशी कोणती पर्यावरणीय संरक्षणाची नियमन आणि सुनिश्चिती करण्यासाठी भारतातील केंद्रीय प्रशासकीय संस्था आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर पर्यावरण आणि वन मंत्रालय हे जे आहे तर हे संरक्षणाचे नियमन आणि सुनिश्चिती करण्यासाठी भारतातील एक प्रशासकीय असणारी संस्था आहे किंवा एक प्रकारे आपण त्याला डिपार्टमेंट म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. पहा समूहदर्शक जसा चाव्यांचा जुडगा असतो तसा पुस्तकांचा काय. लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला समूहदर्शक शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर त्याला गठ्ठा असं म्हटलं जातं. पहा गठ्ठा चाव्यांचा जसा जुडगा असतो म्हणजे ज्या काही किल्ल्या असतात चाव्या असतात त्यांचा असतो पहा जुडगा आणि पुस्तकांचा असतो गठ्ठा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विहीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा विहीर या शब्दाचा समानार्थी शब्द. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर वापी. लक्षात ठेवा वापी हे जे आहे हे विहिरीला समानार्थी असणारा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला मन दिलेली आहे कावळ्याच्या शापाने डॅश मरत नसतात. तर या ठिकाणी एक रिकामी जागा आहे तर ती पूर्ण करायची आहे आणि अशाच ज्या काही मनी आहेत त्या देखील आपल्याला 2-2 वेळा विचारण्यात आलेल्या होत्या 2019च्या भरतीसाठी. यावर्षी आपल्याला मनी ह्या महत्त्वाच्या असणार आहेत पहा कारण जे काही म्हाडाचे TCSने घेतलेले पेपर होते त्यामध्ये देखील मनींचा उल्लेख हा जास्त प्रमाणात केला होता. तर पहा कावळ्याच्या शापाने गाय मरत नसतात. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये कस्तुरी हरिण प्रकल्प 1972 साली सुरू करण्यात आला होता. पहा प्रश्न हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. कस्तुरी हरिण प्रकल्प हा जो आहे हा कधी 1972 या वर्षी सुरू करण्यात आलेला होता. या ठिकाणी विचारलंय की कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 केदारनाथ राष्ट्रीय उद्यान जे आहे तर या उद्यानामध्ये 1972 या वर्षी कस्तुरी हरिण प्रकल्प जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं होतं किंवा सुरू करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 जे राजस्थान राज्य आहे. तर राजस्थान राज्य असं आहे की ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारं आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे. राजस्थानवर अजून एक प्रश्न विचारला जातो की गुलाबी शहर जे आहे ते कोणत्या शहराला म्हटलं जातं. पहा गुलाबी शहर जे आहे हे राजस्थानमधीलच जयपूर याला म्हटलं जातं पहा गुलाबी शहर. सोबतच या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य. तर पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य देखील आहे राजस्थान. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल. पहा भार आपल्याला यामध्येच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून आलेलं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भारचा समानार्थी शब्द होईल पहा वजन. आणि मित्रांनो असे महत्त्वाचे समानार्थी शब्द जे आहेत ते देखील पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील डॅश हा कायदा जंगली प्राणी पक्षी वनस्पतींचे संरक्षण पुरवतो. पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. तर भारतातील असा कोणता कायदा आहे की तो जंगली प्राणी पक्षी आणि वनस्पती जे आहेत त्यांना संरक्षण करतो. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे या कायद्याअंतर्गत जंगली जे प्राणी आहेत पक्षी आहेत आणि वनस्पती आहेत तर त्यांना संरक्षण दिलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा या ठिकाणी शब्दसमूह आहे की 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. पहा 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक त्याला म्हटलं जातं पहा पाक्षिक. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर या ठिकाणी आता समजून घ्या. त्रैमासिक त्रय म्हणजे काय तर 3 मासिक म्हणजे काय तर महिने. 3 महिन्यानंतर प्रसिद्ध होणारे जे असतं त्याला म्हटलं जातं त्रैमासिक. यानंतर आहे साप्ताहिक. साप्त म्हणजे काय तर 7 लक्षात ठेवा म्हणजे तर 7 दिवसानंतर प्रकाशित होणारं ते असतं साप्ताहिक. आणि मासिक मास म्हणजे काय तर महिना तर एका महिन्याला प्रकाशित होणारं ते असतं मासिक. आणि तसेच पहा पाक्षिक म्हणजे काय तर दर 15 दिवसाला प्रकाशित होणारं त्याला म्हटलं जातं पहा पाक्षिक. लक्षात ठेवा हा विषय क्लिअर करून ठेवायचा आहे. त्रैमासिक 3 महिने, पाक्षिक 15 दिवस, साप्ताहिक 7 दिवस, मासिक 1 महिने. पर्याय क्रमांक 2 15 वाडा म्हणजेच 15 दिवसांनी प्रकाशित होणारं पाक्षिक.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्द असणारी बरोबर जोडी. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर घाऊक आणि किरकोळ ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची असणारी जोडी आहे, पण ती जी जोडी आहे ती बरोबर आहे अशी जोडी. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील प्रथम मल्टीस्पोर्ट संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले होते? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. ज्या ज्या ठिकाणी भारतातील प्रथम, भारतातील पहिले असे जे प्रश्न असणार आहेत, हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण मित्रांनो, यावरती आपल्याला हे नेहमी प्रश्न विचारले जातात. ज्या ठिकाणी प्रथम हा शब्द येईल किंवा भारतातील पहिलं काय असेल त्यावरही प्रश्न हे विचारले जातात. या ठिकाणी विचारले, भारतातील पहिले मल्टीस्पोर्ट संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले होते? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर कोलकाता या ठिकाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर कोलकाता या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे भारतातील पहिलं मल्टीस्पोर्ट संग्रहालय. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देवर्षी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, देवर्षी या शब्दाचा योग्य संधी विग्रह आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. देव अधिक ऋषी. पहा, देव अधिक ऋषी म्हणजे त्याला म्हटलं जातं पहा देवर्षी. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? पहा, बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सलीम अली यांची ओळख आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, सलीम अली यांना ओळखलं जातं पहा बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावानं. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा, परत एक वेळ आपल्याला शब्दसमूह विचारला आहे. कष्ट करून जीवन जगणारे त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर त्याला श्रमजीवी असं म्हटलं जातं. पहा मित्रांनो, श्रमजीवी म्हणजे काय? तर कष्ट करून जीवन जगणारे ते असतात श्रमजीवी. आणि अशाच पद्धतीचे जर आपल्याला शब्दसमूह पाहायचे असतील तर ते देखील आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक व्याघ्र दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात येतो? पहा, जागतिक व्याघ्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 29 जुलै. मित्रांनो पहा, 29 जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून हा जगात साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि जेवढे काही आपले वर्षातील महत्त्वाचे असणारे जागतिक दिनविशेष आहेत ते देखील आपण डीपमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? पहा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब असणारी नदी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी गोदावरी नदी आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे नदी प्रणालीवरती. आणि गोदावरी नदी जी आहे ही महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्वात लांब असणारी नदी आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कलमकारी ब्लॉक प्रिंट भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? पहा, कलमकारी ब्लॉक प्रिंट जे आहे हे भारतात कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कलमकारी ब्लॉक प्रिंट जे आहे हे प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. तर पहा, या ठिकाणी काय आहे, विज्ञान आणि मानवतावादाची डॅश घालून काम करणे ही काळाची गरज आहे. तर रिकाम्या जागी कोणता शब्द येणार आहे? मित्रांनो, ज्यावेळेस आपण वाक्य वाचतो ना त्याच वेळेस आपल्याला उत्तर त्याचं मिळून जातं. तर पहा, आपण वाक्य एकदा फ्लोमध्ये वाचूया. विज्ञान आणि मानवतावादाची काय घालून? तर सांगड घालून. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पहा, विज्ञान आणि मानवतावादाची सांगड घालून काम करणं ही जी आहे ही एक काळाची गरज आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात भीमा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले आहे किंवा बांधलेले आहे? पहा, कालच आपण मित्रांनो प्रत्येक प्रश्न जो आहे तो धरणावरती देखील घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्नही नेहमी विचारले जातात. पहा, लक्षात ठेवा, गोदावरी नदीवरती बांधलेलं धरण या ठिकाणी विचारले की आपल्याला भीमा नदीवरती बांधलेलं धरण. लक्षात ठेवा, तर भीमा नदीवरचे जे बांधलेलं धरण आहे त्या धरणाचं नाव काय आहे? तर उजनी धरण जे आहे हे भीमा नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अन्न भाग्य योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे? पहा, अन्न भाग्य योजना.
आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा 2023 मधील आपण घेतलेला आहे, कारण 2023च्या करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि ही जी योजना आहे अन्न भाग्य योजना, ही जी आहे ही कर्नाटक राज्य सरकारची आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रशियाच्या लष्करामध्ये सैनिक म्हणून खालीलपैकी कोणत्या देशातील तरुणांची भरती केली जात आहे? मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा, रशिया जो देश आहे तर रशियाच्या देशाच्या लष्करामध्ये किंवा सैनिकामध्ये सैनिक म्हणून खालीलपैकी असा कोणता अजून एक देश आहे की त्या देशातील जे जवान आहेत किंवा तरुण आहेत तर त्यांना भरती केली जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, जे नेपाळ देशाचे हे आहेत पहा तरुण, तर त्यांची भरती देखील रशियाच्या सैनिकामध्ये केली जात आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य सैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा देखील 2023चा आधारित महत्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये पहा 32 ते 35 हे जे प्रश्न आहेत हे आपण करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, तर स्वातंत्र्य सैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार जो आहे हा कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ज्ञानेश्वर मुळे यांना स्वातंत्र्य सैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार जो आहे हा जाहीर झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल ज्ञानेश्वर मुळे यांना. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे पहा, बाणाने दाखवलेला जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा, वनरक्षक भरतीमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा आपण 1, 2, 3 आणि अजून एक जिल्हा घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला हा जिल्हा विचारलेला आहे, तर तो जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जालना जिल्हा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जो बाणाने दाखवलेला जिल्हा आहे तो आहे पहा जालना जिल्हा. पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 35 प्रश्न की जे आपल्याला विचारण्यात आले होते तलाठी वनरक्षक भरतीमध्ये. आपल्याला या 35 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपलं रिव्हिजन जे आहे ते कसं आहे हे आम्हाला देखील समजून येईल. मित्रांनो तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आणि प्रत्येक नोट्स जर मिळवायचे असतील तर पहा मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची नोट्स आपण अवेलेबल केलेली आहे. मित्रांनो छोट्या छोट्या मॉक टेस्ट जर सोडवायचे असतील तर पहा marathi-naukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ती देखील विजिट करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.